नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा भाग जो काही आपण डिस्कस करणार आहे, त्या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे? तर इम्पोर्टंट हे आहे, की आपल्याकडं ज्यावेळेस ग्रुप बीचा मेन्स आपल्याला अभ्यास करायचा असतो, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना कळत नाही, की एक्झॅक्टली कशा पद्धतीने अभ्यास करायचा. किंबहुना त्याच्यामध्ये त्यांना हे कळत नाही, की आपल्याला कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. हे का बरं अशा प्रकारची द्विधा मनस्थिती निर्माण होती? कारण की त्याच्यामध्ये त्यांचा असलेला सिलेबस हा अंडरस्टँड झालेला नसतो. विद्यार्थी मित्रांनो, एक सगळ्यात महत्त्वाचा मूलभूत गोष्ट जर कोणती असेल, तर ती म्हणजे काय असणार आहे, की आपल्याकडं ज्यावेळेस आपण एकंदरीत त्या पद्धतीच्या माध्यमातून पूर्वपरीक्षा पास होतो, परंतु पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला जो काही स्पॅम भेटतो, जो काही वेळ भेटतो मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी, तर तो असलेला अभ्यास आपल्याला तेवढ्या टाईम पिरियडमध्ये कव्हर अप करावा लागतो आणि खूप विद्यार्थी ह्या गोष्टीमध्ये अटकत असतात. कारण की साहजिकच आहे, कंबाईनचा जोपर्यंत पूर्वपरीक्षेचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत मेन्सची कशी तयारी करावी, याचा संभ्रम हा पहिल्यापासून मनामध्ये असतो. परंतु ही जर गोष्ट आपण बाजूला ठेवली आणि आपण त्या स्वरूपामध्ये जर सिलेबसला प्रॉपरली अनालिसिस केलं आणि त्याचं प्रॉपरली डिकोडेशन केलं, तर कदाचित आपल्याला लक्षात येईल की येस ॲब्सोल्युटली ग्रुप बीचा असलेला अभ्यास करणं हे अवघड नाहीये आणि विशेषतः मुख्य परीक्षेचं. याच्यामध्ये जर आपण व्यवस्थितरित्या त्याला डिमार्केशन्स केलं, तर डिमार्केशन्स केल्यानंतर आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येतं की कोणत्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा किंवा कोणत्या गोष्टीवर फोकस करायचा नाहीये. मग आता पूर्वपरीक्षेचा सिलेबस आपण डिकोड केलाय. आता आपण आज मुख्य परीक्षेला आपण डिकोड करू, जेणेकरून तुम्हाला उद्या चालून प्रिपरेशन करता येस तुमच्या डोक्यामध्ये असेल की येस ह्या गोष्टी जर मी केल्या, तर त्या गोष्टीला मला जास्त फोकस करावं लागेल. त्या गोष्टीला त्या प्रकारच्या माध्यमातून प्रॉपरली अनालिसिस करावं लागेल. हे जर तुम्ही प्रॉपरली केलं, तर तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये काय होऊ शकतो? फायदा होऊ शकतो. मग ग्रुप बीचा असलेला मुख्य परीक्षेचा जेव्हा आपण संदर्भ घेतो, तर त्यास आपल्याला लक्षात येतंय की आपल्याकडं टोटल मुख्य परीक्षा ही किती मार्काची असते? तर 400 मार्काची असते. काल आपण चर्चा केलेली पण होती. आता या बाबतीमध्ये आपल्याला किती पेपर द्यावे लागतात? तर 2 पेपर असतात. एक असतो लँग्वेजचा पेपर, एक असतो जीएसचा पेपर. जसं की पूर्व परीक्षेमध्ये एकच पेपर असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 100 गुणांसाठी असतो आणि विशेष बाब म्हणजे प्रत्येक जो प्रश्न असणार आहे तो 1 मार्काला असणार आहे. परंतु इथे ज्यावेळेस आपण बघतो तर पेपर किती असतात? 2 असतात. पहिला पेपर असतो आणि दुसरा पेपर असतो. पहिला पेपरमध्ये किती गुण? 200 गुण आणि दुसरा पेपर ही देखील 200 गुण. पहिला पेपर म्हणजेच आपण एकंदरीत त्या प्रकारचा असलेला आपण म्हणू शकतो लँग्वेजचा पेपर असणार आहे. लँग्वेजचा पेपर. लँग्वेजचा पेपर म्हणजे भाषेचा पेपर. याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज आणि त्या प्रकारचं असलेलं आपलं जे काही मराठी लँग्वेज आहे यांचा पेपर असणार. मग अशा वेळेस आपल्याला इंग्रजी आणि जो काही मराठी आहे तो तुमचा पर्टिक्युलर असलेला जो काही पेपर आहे तर तो असणार आहे तुमचा 200 मार्काचा आणि उर्वरित असलेला जो पेपर असणार आहे तो असणार आहे तुमचा असलेला जीएसचा. मग यामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येत आहे की मराठी लँग्वेजचा जो काही पेपर आहे तर मराठी लँग्वेजमध्ये त्या प्रकारचं असलेलं 50 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कासाठी विचारला जातोय. म्हणजे तो किती मार्काचा असतो? 100 मार्काचा मराठीचा पेपर असणार आहे. मग आता सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न पडतो की सर मराठीचा पेपर आहे तर मराठीचा कशावर क्वेश्चन विचारले जातात? तर आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे मराठीचा असलेला जो काही ग्रामर आहे तर ह्या ग्रामरसाठी तिथं काय केलं जातात? क्वेश्चन विचारले जातात. हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस मराठीचा जो पेपर आहे जो 100 गुणांसाठी आहे 50 क्वेश्चन येतात तर त्यावेळेस ह्या सगळे जे काही प्रश्न असणार आहे ते कसे असणार आहे? एमसीक्यू टाईपचे पेपर असणार आहे. जसे की तुम्ही प्रिलिम्स मध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करतात सेम त्या प्रकारचा असणार आहे. एकदम सोपा पेपर असतो. ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत मराठी विषयाचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला असेल, मोरा वाळिंबे वगैरे हे त्याचे बेसिक पुस्तक आहे. याचा जर प्रॉपरली तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला तर इथं कोणत्याच प्रकारे अवघड जात नाही. मग हा झाला तुमचा असलेला 100 मार्काच्या गुणाचा असलेला मराठीचा लँग्वेजचा पेपर. त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इंग्रजीचा पण पेपर असतो जो की ज्याच्यामध्ये ग्रामर विचारल्या जाते, वोकॅब विचारल्या जाते, अशा बाकीच्या असलेल्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत तर त्याच्या सिनॉनिम्स, अँटोनिम्स वगैरे अशा प्रकारच्या गोष्टी विचारल्या जातात. ते हे किती प्रश्न असतात? 50 प्रश्न असतात आणि त्याच्यामध्ये गुण किती असतो? 100 गुणांचा असलेला पेपर असतो. म्हणजे दोघांचं मिळून किती आहे? 200 आहे. मग अशा प्रकारे त्यांनाही किती आहे? तर वस्तुनिष्ठता पर्याय ज्याला आपण एमसीक्यू पॅटर्न म्हणतोय तो एमसीक्यू पॅटर्न मध्ये आपल्याला तिथं दिसणार आहे.
आता लक्षात ठेवायचा, याला पण कालावधी किती असतो? 1 तास असतो. म्हणजे बघा तुम्हाला एका तासामध्ये एका तासामध्ये म्हणजे परत किती मिनिटं? 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. किती? 60 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना, कंबाईनची एक्झाम जी असते ती कंबाईनची पूर्वपरीक्षा असू द्या किंवा मुख्य परीक्षा असू द्या, तारेवरची कसरत आहे. मी तर म्हणतो की एक वेळेस राज्यसेवा करणारे विद्यार्थी खूप नशीबवान असतात. कारण की प्रिलिम्समध्ये पण त्यांना बऱ्यापैकी चान्स असतो. 160 मिनिटामध्ये 120 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामध्ये राज्यसेवेचे पूर्वपरीक्षेचे विद्यार्थी खूप नशीबवान आहे. मेन्सचं जर बघायला गेलं तर मेन्स पण मध्ये काय आहे? डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे. उलट ते सोपं आहे. पण ही तारेवरची कसरत आहे, की 60 मिनिटामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. हे डिफिकल्ट आहे. का? कारण की तुम्हाला तेवढं क्वेश्चन वाचायचं आहे, प्रोसेस करायची आहे, समजून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी असणार आहे. आलं लक्षात हे? बरं. आता पेपर क्रमांक 2 असतो. पेपर क्रमांक 2 मध्ये ज्यावेळेस आपण बघतो, तर तिथं आपल्याला 2 गोष्टी सापडतात. एक आहे पेपर 2 क्रमांक हा जीएस प्लस मॅथ आणि रिझनिंग ह्या गोष्टींनी कव्हर अप झालेला असतो. म्हणजे इथं ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय की यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय असतं? तर यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे काय? की तुमचा असलेला हा जो काही पेपर 2 आहे, की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर जीएस आणि मॅथ आणि रिझनिंग ह्या दोन्ही गोष्टी असणार आहे. मग अशा संदर्भामध्ये तुमचा असलेला हा पेपर 2 असतो, जो की प्रश्न संख्या परत किती असणार आहे? 100 असणार आहे. गुण किती असणार आहे? 200 असणार आहे. म्हणजे इथं पण 100 काय असणार आहे? त्या प्रकारचा असलेला क्वेश्चन तिथं असणार आहे. हे लक्षात ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. इथं पण 1 तास असणार आहे आणि हे पण एमसीक्यू पॅटर्ननी असणार आहे. म्हणजे आपण असं म्हणायचं का 400 गुणांचा जो काही पेपर आहे, पेपर 1, पेपर 2 हे टोटली एमसीक्यू बेस्ड आहे. त्या टोटली त्या प्रकारचं असलेलं एमसीक्यू ओरिएंटेशन असणार आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये इथं डिव्हिजन आपल्याला अशा पद्धतीने केलेलं दिसून येते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता प्रश्न येतो की सर याला निगेटिव्ह मार्किंग किती असते? तर लक्षात ठेवायचं निगेटिव्ह मार्किंग मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे इथं पण किती निगेटिव्ह मार्किंग असणार आहे? तो 1/4 असणार आहे. किती असणार आहे? 1/4 मार्किंग असणार आहे. म्हणजे जसं प्रिलिम्सला आहे सेम त्या प्रकारचं असलेलं मेन्सला पण तुम्हाला तिथं दिसून येणार आहे. आता फक्त आपल्याला इथं त्या संदर्भाबाबतीमध्ये सिलेबस जो आहे तो सिलेबस व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. कारण की ह्या सिलेबसवर बऱ्यापैकी गोष्टी डिपेंड असतात. क्वेश्चनचा पॅटर्न कसा आहे तो पण तुमच्या डोक्यामध्ये उतरला असेल. आता आपल्याला अभ्यासक्रम बघायचा आहे की एक्झॅक्टली कसा आहे आणि कोणत्या स्वरूपामध्ये आहे. तर ज्यावेळेस आपण म्हणतोय पेपर 1 आता आपण चर्चा केली होती की पेपर 1 हा कशासाठी आहे तर मराठी आणि इंग्रजी ह्या विषयाच्या संदर्भामध्ये जो लँग्वेजचा पेपर आहे तो असणार आहे. इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये किती गुण असणार आहे? 200 गुण असणार आहे. म्हणजे त्या प्रकारचे 100 क्वेश्चन्स तिथं असणार आहे हे आपल्याला माहिती आहे. आता मराठीमध्ये काय विचारलं जाईल? तर मराठीमध्ये सर्वसामान्य शब्दसंग्रह, व्होकॅब ज्याला आपण म्हणतोय, त्याच्यानंतर त्या प्रकारची वाक्यरचना, व्याकरण असेल, म्हणी असेल, वाक्यप्रचार असेल, अशा विविध प्रकारच्या असलेल्या गोष्टी आणि सोबतच उतार्यावरील असलेली प्रश्न उत्तरे. म्हणजे आमचा जेवढा अनुभव आहे, त्या अनुभवाच्या अनुषंगाने तुम्हाला सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, की भरपूर विद्यार्थी जेव्हा ह्या गोष्टीला बघतात ना, तर तुम्हाला सांगतोय, की एकदा मराठी विषयाचा बऱ्यापैकी तुमचा अभ्यास झाला असेल ना, तर लेकरांनो असे पण विद्यार्थी आहे, की ज्यांनी 100 मध्ये 100 पैकी गुणांचा जर तुमचा असलेला त्या प्रकारे पेपर असेल, तर त्याच्यामध्ये 90 प्लस पण विद्यार्थी गेलेले आहे. एवढं तुम्ही ताकदीने मार्क घेऊ शकतात. हा पेपर एवढा सोपा असतो केलं तर. त्याची रिव्हिजन असेल म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी असेल, ह्या कंटिन्युअसली तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे? ऑब्झर्वेशनमध्ये घ्यावं लागणार आहे. इंग्रजी विषय आहे. इंग्रजी विषयामध्ये पण काय असणार आहे? कॉमन व्होकॅब्युलरी असेल, सेंटेन्स स्ट्रक्चर असेल, ग्रामर असेल, यूज ऑफ एडॉन्स असेल, फेजेस असतील, मीनिंग असेल, त्याचा कॉम्प्रिहेन्शन ऑफ पेजेस असेल. अशा विविध प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत, ह्या अनेक गोष्टी काय केल्या जातात? याचं असलेल्या पहिल्या पेपरमधून डिस्कस केलं जातं. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला हा पहिला पेपर अशा पद्धतीनेच विचारल्या जातात आणि अशा पद्धतीचेच क्वेश्चन आन्सर काय केल्या जातात? कंटिन्युअसली विचारल्या जातात. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता संदर्भ येतो तुमचा असलेला सामान्य अध्ययन ज्याला आपण काय म्हणतोय? पर्टिक्युलर जीएसचा पेपर. आता आपण जीएस मध्ये काय बघितलं? तर जीएस असणार आहे आणि त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तुमचं असलेलं बुद्धिमत्ता आणि अंकगणित ह्या सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये असणार आहे. आता सामान्य अध्ययनामध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर त्यावेळेस आपल्या लक्षात येते की सामान्य बुद्धिमापन आणि आकलनमध्ये उमेदवार किती लवकरातपणे
किती विचार करू शकतो, तर याचा संदर्भ काय असणार आहे, तर याच्यामध्ये अनालिसिस केल्या जाणार आहे. मग त्याच्यामध्ये जीएस मध्ये तुमचा परत हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स हे विषय तर तिथे असणारच आहे. मग ते सामान्य मूल्यमापन किंवा त्या प्रकारच्या गोष्टी तिथे असणार आहे. सोबतच चालू घडामोडीचा असलेलाही तुम्हाला अभ्यास करावा लागतो. म्हणजे जीएसचा खूप मोठा पोर्शन ॲज इट इज परत एकदा तुम्हाला काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. म्हणून एक फायदा काय असतो माहिती का कंबाईन त्यावेळेस. जर तुम्ही कंबाईनची पूर्व परीक्षा आणि त्या प्रकारचं असलेली मुख्य परीक्षा याचा सोबत जर अभ्यास केला, तर तुम्हाला सांगतोय ह्या गोष्टी करत असताना तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकत नाही. का? कारण की जवळपास मुख्य परीक्षेमध्ये येणारे जे काही घटक आहे, ते घटक ऑलरेडी तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये कव्हर करतात. फक्त थोडा जो काही वेगळा भाग असतो मुख्य परीक्षेचा, तो मुख्य परीक्षेचा भाग तुम्हाला थोडासा ॲडिशनल करावा लागतो. परंतु जनरली जर आपण बघायला गेलं, तर ह्या दोघांचाही पेपर हा नियर टू बी कसा असणार आहे, सिमिलर असणार आहे. त्यामुळे चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये पण तिथं तुम्हाला अभ्यास करावा लागतो. अंकगणित आणि सांख्यिकी आहेच, हे तर आपल्याला लक्षात येत आहे. सोबतच माहितीचा अधिकार अधिनियम जो काही आहे आणि त्या प्रकारचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इथं कायद्याच्या माध्यमातून काय करावं लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे एकंदरीत जर आपण बघायला गेलं की अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येत आहे की तुम्हाला राईट टू इन्फॉर्मेशन आरटीआय जो ऍक्ट आहे 2005 चा हा तुम्हाला परफेक्ट करावा लागतो. सोबतच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम जो आहे 2015 चा तोही तुम्हाला काय करावा लागतोय, परफेक्ट तिथं करावा लागतो. आता या बाबतीमध्ये जर आपण थोडंसं आपण जीएसचा पेपरला अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल की थोडंसं डिटेलमध्ये याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. लक्ष ठेवा प्रिलिम्स मध्ये तुम्हाला सिलेबस एकदम त्या प्रकारचा असलेला जो आपण म्हणतो ना की एकदम वन लाइनर टाइप सिलेबस आहे. तुम्हाला त्याच्यातून शोधावं लागते की काय विचारल्या जाणार आहे. परंतु मेन्सचं तसं नाही. मेन्स काय असते? मेन्स एकंदरीत त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये एकदम परफेक्ट डिमार्केटेड केली असते. त्यांनी सांगितलेलं आहे की याच्या पलीकडे क्वेश्चन विचारल्या जाणार नाहीये. मग जसं की फॉर एक्झाम्पल त्यांनी इथं त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय सांगितलेली आहे? पॉलिटीच्या बाबतीमध्ये. कशाच्या बाबतीमध्ये? पॉलिटीच्या बाबतीमध्ये. पॉलिटीच्या बाबतीमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे? घटना कशी निर्माण झाली? सोबतच घटनेची असलेली प्रस्तावने मागची भूमिका काय आहे? घटनेची महत्वाची असलेली कलमे तुम्हाला पाठ करावं लागणार आहे. त्या प्रकारची तत्वे आहे, ठळक वैशिष्ट्ये आहे घटनेची. केंद्र राज्य संबंधबद्दल तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. निधर्मी राज्य, मूलभूत हक्क, कर्तव्य, मंत्रिमंडळ, संसद असेल, राज्याचं विधिमंडळ असेल, पंचायत राज व्यवस्था असेल, अशा प्रत्येक गोष्टींचा तुम्हाला काय करायचं आहे? डिटेल अभ्यास करावा लागणार आहे तुमच्या ग्रुप बीच्या मेन्सला. म्हणजे पॉलिटीचा जो काही तुम्ही अभ्यास करणार आहे, तो कसा करावा लागणार आहे? तर तुम्हाला चॅप्टर 2 पासून स्टार्ट करावं लागेल. तर चॅप्टर असलेल्या 22-23 काय जे असेल ते महत्त्वाच्या चॅप्टर्स पर्यंत तुम्हाला विथ डिटेल अनालिसिस करावं लागणार आहे. का? कारण की त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये तिथं क्वेश्चन विचारले गेलेले आहे. म्हणून भारतीय संघ राज्य व्यवस्था किंवा पॉलिटीच्या बाबतीमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागणार आहे? योग्य त्या स्वरूपामध्ये बघाव्या लागणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे? बरं. दुसरी गोष्ट हिस्ट्रीमध्ये कसा अभ्यास करायचा? तर हिस्ट्रीच्या बाबतीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आणि त्याच्यामध्ये स्पेसिफाईडली काय मेन्शन केलं त्यांनी? तर स्पेसिफाईडली मेन्शन केलं की सामाजिक आणि आर्थिक जागृती ज्याला आपण सोशल अवेअरनेस म्हणतोय, तर त्याच्याबद्दल असलेल्या महत्वाच्या व्यक्तीचे कार्य म्हणजे आपण असं म्हणायचं का की भारत देशामध्ये असलेले जे काही समाज सुधारक आहे किंवा इतर ज्या काही गोष्टी आहे तर ह्या गोष्टींचा असलेला तुम्हाला काय करावं लागणार आहे? अभ्यास करावा लागणार आहे. मग अशा समाज सुधारकांचे कार्य स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीचे जे जागृती करणारे लोक आहे त्यांचा तुम्हाला संदर्भ घ्यावा लागणार आहे. मग महाराष्ट्रातले पण तुम्हाला तिथे घ्यावं लागणार आहे. मग त्याच्यामध्ये लोकमान्य टिळक असेल, डॉक्टर बी आर आंबेडकर सर असेल, महात्मा फुले असेल, तळखडकर असेल. मग अशा प्रकारचे असलेले जे काही महत्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे ज्यांनी योगदान दिलं आहे, जगन्नाथ शंकर सेठ यांच्यावर तर कंटिन्यू क्वेश्चन विचारले जातात. विनोबा भावे असेल, कर्वे सर असतील, असे विविध प्रकारचे असलेले जे काही महान व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभले आहे, तर त्यांचा असलेला संदर्भ तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. का? त्याच्यावर कंटिन्युअसली काय विचारल्या जातात? क्वेश्चन विचारल्या जातात. सोबतच काही महत्वाचे वृत्तपत्र असतील, त्या वृत्तपत्रांवर कंटिन्युअसली काय विचारल्या जातात? क्वेश्चन विचारले जातात. मंडलिक सरांनी कोणतं चालू केलेलं आहे? छत्रे सरांनी कोणतं चालू केलेलं आहे? अशा प्रकारचे वृत्तपत्र जे आहे, तर वर्तमानपत्रांबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारल्या जातात. शिक्षणाचा परिणाम आहे, तोही तुम्हाला क्वेश्चन विचारला जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातील समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी याच्यावर तुम्हाला फोकस द्यावा लागतो.
मग याच्यासाठी जर कोणतं पुस्तक मला विचारसाल तर समाधान महाजन सरांचं बेस्ट पुस्तक आहे. समाधान महाजन सरांपेक्षा दुसरं कोणतंच पुस्तक भारी नाहीच आहे. मी असं इथं क्लिअर करून सांगू शकतो. का? कारण की त्या पुस्तकातून बऱ्यापैकी काय गोष्टी आहे ॲज इट इज येताना आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे तुम्हाला हा सिलेबसचा प्रत्येक पॉइंट अभ्यास करता वेळेस डोळ्यासमोर ठेवावाच लागणार आहे. त्याच्यानंतर आहे त्या प्रकारचा भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल. आता भूगोलाचा जेव्हा संदर्भ घेतो तर त्यावेळेस त्यांनी स्पेसिफाईडली सांगितलेलं आहे. महाराष्ट्राचा आणि भारताचा कोणता भूगोल अभ्यास करायचा आहे? प्राकृतिक भूगोल अभ्यास करायचा आहे. प्राकृतिक त्या प्रकारचा असलेला विभाग कोणते आहे? हवामानशास्त्र काय आहे? पर्जन्यमान काय आहे? तापमानाच्या संबंधित असलेल्या गोष्टी कोणत्या असणार आहे? नद्या कोणत्या आहे? कारण की याच्यावर कंटिन्युअसली क्वेश्चन विचारले जातात. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो तर नद्या आहे, पर्वत आहे, पठार आहे, विविध भूरूपे आहे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग म्हणजे एकंदरीत भूगोलाचा खूप तुम्हाला डिटेल अनालिसिस असायला पाहिजे. इव्हन दो त्याच्यामध्ये लोकसंख्यावर पण त्यांनी काय विचारलेलं आहे? क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे भूगोलमध्ये फिजिकल जिओग्राफी तर आहेच, सोबतच तुम्हाला ह्युमन जिओग्राफीचा पण अभ्यास करावा लागणार आहे. मानवी भूगोलाचा पण अभ्यास करावा लागणार आहे. मग मानवी भूगोलाच्या मध्ये वस्त्यांची असलेली जी काही क्रमवारी आहे किंवा वस्त्या कशा प्रकारे कोणत्या पॅटर्न मध्ये येतात, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. कोणती नदी कुठून वाहती, कशा प्रकारे आहे, कशाची वितरिका आहे, याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. डोंगर रांगाचा चढता उतरता क्रम लावा, अशा विविध प्रकारचे असलेले गोष्ट तुम्हाला अभ्यास करावे लागणार आहे. तर हे त्याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यासोबतच या आयोगाने थोडंसं चेंजेस केलेलं आहे. तर ते चेंजेस म्हणजे काय, की आता तुम्हाला जिओग्राफी सोबत एकंदरीत कशाचा अभ्यास करायचा आहे? पर्यावरणाचा पण अभ्यास करायचा आहे. म्हणजे त्यांनी कुठेतरी सिलेबसमध्ये पर्यावरण हा जो काही शब्द आहे, तो टाकलेला आहे, जो की प्युअर राज्यसेवेचा असलेला जुन्या पॅटर्नच्या राज्यसेवेच्या पॅटर्न मधला भाग होता पर्यावरण, ज्याला एन्व्हायर्नमेंट म्हणतोय. मग तो एन्व्हायर्नमेंटचा असलेला संदर्भ तुम्हाला इथं करावा लागणार आहे. मानवी विकास, पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे सौंदारण, हे अशा प्रकारच्या असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला काय करावं लागणार आहे? हे अनालिसिस तिथं करावं लागणार आहे. सोबतच आपल्याला इथं सामान्य विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता शब्द इथं आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. फार महत्वाचा शब्द सांगतोय. सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जेव्हा संदर्भ बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येतंय, की तुम्हाला सायन्स, बेसिक सायन्स तर करायचंच आहे, पण टेक्नॉलॉजीचा पण तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे. मग याच्यासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, झुऑलॉजी, बॉटनी हे तर करावंच लागणार आहे. पण दूरसंवेदन, हवाई ड्रोन छायाचित्रीकरण, भौगोलिक माहिती प्रणाली, अशा प्रकारचे असलेले GIS वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला काय करावं लागणार आहे? वापर तिथं करावा लागणार आहे. इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा पण संदर्भ तुम्हाला काय करावा लागणार आहे? इथं घ्यावं लागणार आहे. कारण की दीज आर द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ द युअर कम्युनिकेशन्स, की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ह्या गोष्टी स्टडी कराव्या लागणार आहे. सोबतच त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय असणार आहे? तर त्या स्वरूपाच्या बाबतीमध्ये शेवटचं आहे ते म्हणजे काय? तर अर्थशास्त्र. मग अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व्ह करता, तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येत आहे, की समग्रलक्षी अर्थशास्त्र आहे, वृद्धी आणि विकास आहे, सार्वजनिक वित्त आहे, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल नावासारख्या गोष्टींना तुम्हाला काय करावं लागणार आहे? फोकस करावं लागणार आहे. भारतीय अर्थव्यवस्था असेल, भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे? ह्या पद्धतीने इंडियन इकॉनॉमीच्या वेळेस ओरिएंटेशननी बघावं लागणार आहे. खूप डिटेलमध्ये तुम्हाला इथं अभ्यास करायची गरज नाही पडत, कारण की हे ओव्हरलॅपिंग असतात. मग अशा वेळेस भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची अर्थव्यवस्था, त्याची आव्हाने, आर्थिक सुधारणा ज्या काही केल्या 1992 ला, त्याचा संदर्भ तुम्हाला माहिती पाहिजे. भारतातील शेती आणि ग्रामीण विकास हा महत्वाचा भाग आहे. सहकार क्षेत्र असेल, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र असेल, सार्वजनिक वित्त व वित्तीय संस्था असेल, उद्योग व सेवा क्षेत्र, अशा प्रकारचे असलेले इकॉनॉमिक्स मधले महत्वपूर्ण असलेल्या ज्या काही कॉन्सेप्ट्स आहे, त्या सगळ्या कॉन्सेप्ट्स आपल्याला काय कराव्या लागतात? व्यवस्थितरित्या बघून ठेवाव्या लागतात. कारण की याच्यावर जास्तीत जास्त काय केल्या जातात? क्वेश्चन तिथे विचारले जातात. हे लक्ष ठेवणं काय आहे? गरजेचं आहे. मग अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण बघतो, तर त्यावेळेस आपल्या लक्षात येत आहे, की या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी काय आहे? इम्पॉर्टंटली मानल्या गेलेल्या आपल्याला तिथं दिसून येत आहे. हे अनालिसिस होणं काय आहे? गरजेचं आहे. आलं लक्षात? मग अशा पद्धतीने हा ग्रुप बी चा असलेला महत्वपूर्ण एक कंपोनंट म्हणून कन्सिडर केला जातोय आणि याच्या माध्यमातून आपल्याकडं मेन्सला अशा पद्धतीने बघितल्या जात आहे. तोपर्यंत आपण थांबूया. थँक यू सो मच.